हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि वेलकम टू अ न्यू व्लॉग, न्यू वीक. आज आहे मंडे आणि मंडे पासून आपला व्लॉग सुरू होत असतो. आय होप तुम्हाला माझे लास्ट 2 व्लॉग्स आवडले असतील. आणि मला तर व्लॉग्स बनवायला तसं आवडतं, बट थोडंसं स्ट्रेसफुल पण होतं बिकॉज मी असं माझं वर्क फ्रॉम होम आहे. सो मी इतकं काय असं करत नाही पूर्ण वीकमध्येच. बट तरी पण ही लाईफ तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला दिसावी म्हणून मग मी हा व्लॉग करायचं ट्राय करते. तर येस, म्हणजे व्लॉगसाठी थोडंसं आपल्याला करावं लागतं. आता मी तुम्हाला रोज रोज तेच ते दाखवून बोर नाही करू शकत, सो त्याच्यामुळे थोडंसं मला पण एफर्ट्स घ्यावे लागतात. बट एनिवे, आपण हा वीक खूप चांगला घालवूया. आणि येस, काही नाही, मंडे आहे बट पिरियड्स आहे त्याच्यामुळे जिम तर नाही गेली. पण येस, माझं पोट थोडंसं दुखत होतं तर मग म्हटलं थोडंसं चॉकलेट खाते. बट त्याच्या आधी मी काम संपवलं. आता ऑलमोस्ट 1:15 झालेले आहेत. सकाळपासून मी व्लॉग नाही केलं कारण काम होतं मला. पण मला तेच, आता मी थोडंसं काम आटोक्यात आणलं आहे आणि मग आता व्लॉग सुरू करते असं मी विचार केला. आणि येस, तेच आपलं कुर्ती घातली आहे नॉर्मल, थोडीशी रेडी झाली आहे बिकॉज सांगितलं की मला प्रेझेंटेबल बनून राहणार आहे घरच्या घरी. पण काय ऊन आहे बाहेर, ओ माय गॉड, खूपच भयानक ऊन आहे. त्याच्यामुळे मला तर खूप चांगलं वाटतं की माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि असं साईटवाला कुठला जॉब नाही आहे. पण मला अर्जंटमध्ये या वीकमध्ये कूलर घ्यायची गरज आहे कारण की मला कूलरची हवा आवडते. एसी पण चालतो पण एवढं बजेट नाही आहे सध्या, सो आपण कूलरच घेऊया. तर ते बघू, आपण जाऊया वीकमध्ये कधीतरी आणि ते तुम्हाला दिसणारच. बट येस, हा व्लॉग सुरू करूया आणि लेट्स गेट स्टार्टेड. शेवटपर्यंत व्लॉग बघत राहा आणि बघत राहा कसा जातोय हा वीक. येस, एन्जॉय. माझं दुखत आहे पोट आणि मला खूप इरिटेट होत आहे, तर मग मी मुद्दाम काय म्हणते डार्क चॉकलेट आणली होती. बट मला एकदम ती 100% डार्क चॉकलेट नाही जात माझ्याकडून, त्याच्यामुळे मग मी ही 50% डार्क आणली आहे, बॉर्नव्हिल. आणि मला बॉर्नव्हिल आवडते. बाकी दुसरी ती अमूलची जरा जास्त डार्क असते त्याच्यामुळे मी ती खाऊ नाही शकत, बट ही खाऊ शकते. सो थोडीशी खाऊ. आणि हां, जर तुम्हाला मी बेसिकली हे का सांगते की जर तुम्हाला माहिती नसेल तर क्रॅम्प्स जर तुम्हाला असतील, पिरियड क्रॅम्प्स, तर त्याच्यामध्ये डार्क चॉकलेट खाल्लं तर ते थोडंसं चांगलं वर्क करते, म्हणजे ती कमी होतात असं मी एक्सपिरियन्स केलेला आहे. त्याच्यामुळे मी सांगते, कुठलं काय कोणाचं ऐकून सांगत नाही आहे. येस, मी चॉकलेट खाते, काम करते आणि मग बघूया. यार मला जीवावर येतं दुपारी, म्हणजे की उन्हाळ्यात असं दुपारी काम करणं जीवावर येतं. असं वाटतं की एसीत जाऊन झोपून जा, पण काम करावं लागेल. एसी घ्यायला पण तर काम करावंच लागणार. दोस्तो, एक मिनिट. हे बघा, काय बोलली होती, उद्या परवा या वीकमध्ये घेऊन येऊ. बट मला फक्त विचार करावा लागतो आणि माझे पेरेंट्स ते माझ्यासमोर हाजीर करतात, म्हणजे ज्या कामाच्या गरजेच्या गोष्टी असतात त्या. सो काल रात्री माझ्या मम्मी पप्पांनी जाऊन तो कूलर जो आहे तो आणलेला आहे आणि तो आता ते असेंबल करणार आहेत आणि या किंवा या खिडकीच्या तिकडे ते लावणार आहेत आणि मग मला थंडी थंडी हवा येणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. दुसरी बात अशी, एक तर मला हे बिलकुल नाही आवडत की मी इथूनच व्लॉग सुरू करते, इथेच मोस्टली तुम्हाला बसलेली दिसते. बट काय करू, इथंच असते मी दिवसभर. आणि काल गेस करा मी किती वाजता झोपली असेल. 5 सेकंड्स देते तुम्हाला. 1 2 3 4 5. केलं गॅस? मी झोपली 4 वाजता, 3:30 टू बी प्रिसाईज. कारण की मी ऑफिसचं काम करत होते. माझ्या ऑफिसचे लोक म्हणत असेल एवढं तर ऑफिसमध्ये काम पण नसतं जेवढेही करते, पण काय करू, माझ्या स्पीडमुळे मला थोडंसं हे करावं लागतं. बट ठीक आहे, चालतं, थोडीशी न्यू आहे ना मी त्याच्यामुळे. तर तेच, आणि मग त्याच्यामुळे मग मी 4 वाजता झोपले. तर कोणच सकाळी 6 वाजता उठून जिमला जाणार, एवढी पण मी नाही आहे ही, काय म्हणतात त्याला, डिसिप्लिन्ड. त्याच्यामुळे मी नाही गेली आणि मग मी लेट उठली 7:15-8 वाजता आणि बस तेव्हापासून कामच करते. अब दोस्तो, गुड इव्हनिंग. आणि माझं ऑफिस वगैरे मस्त मी लॉग आउट केलेलं आहे आणि तो पडदा तुम्हाला असा उघडा दिसतोय कारण की कूलर लागलेला आहे. पप्पा आले होते आणि आम्ही कूलर लावला आणि काही मेहमान आले आहेत आपल्या घरी, म्हणजे घरी नाही, स्टुडिओमध्ये. इतकं मोठं प्लांट आहे हे, याचं नाव मला माहिती नाही, म्हणजे मला माहिती आहे बट मला याद नाही आहे. आणि एक हे आहे, ह्याचा जो पॉट आहे तो मला आवडला, पॉटच बोलतात त्याला, कुंडी. पण त्याच्या आतमध्ये मम्मीने जुगाड केलं आहे बघा, आतमध्ये त्याची
कुंडी आहे आणि बाहेरून अशी सजावटी कुंडी आहे. त्याच्यानंतर एक हे आलेलं आहे प्लांट. सुंदर सुंदर प्लांट्स आहेच, तर आपण त्याला थोडंसं सेटअप करूया. आणि मला हा मिरर जो आहे ना तो पण थोडा त्याची पण लोकेशन चेंज करायची आहे. सो ते सगळं करते आता आणि तुम्हाला पण दाखवते काय करते. तर म्हणजे मग आपल्याला शूट करताना ते प्लांट्स दिसणार तर थोडं चांगलं वाटतं, रौनक येते घरामध्ये, स्टुडिओमध्ये. सो ती आणूया. लेट्स गो. मला मिररवरती थोडेसे ते हे क्लिपर्स चिपकवायचे आहेत हे. तर ते त्याच्यासाठी मला सेलोटेप मिळत नव्हती. मग मी जुगाड केला आणि मला नेल ग्लू दिसला तर आपण नेल ग्लूने चिपकवून बघू. फेल नाही चिपकत. हे फक्त नेलसाठीच आहे. तर मग आता शोधावं लागेल, दोस्तो सेलोटेप शोधावं लागेल. वाईब तर सेट झालेली आहे दोस्तो. हे असं मी थोडे फेरी लाईट पण लावले आहेत आणि असं काही दिसतंय. आता जर मी तुम्हाला असं पोर्ट्रेट मोडमध्ये दाखवते, एक मिनिट हां. असं सो हे असं दिसतं आणि मग आपण जेव्हा फोटोज वगैरे काढणार तेव्हा हे प्लांटचे हे जे लीव्स आहेत ना, प्लांटचे लीव्स ते पण येणार. सो थोडं एस्थेटिक दिसतं आणि छान दिसतं. त्याच्यामुळे मग मी हे असं इथे सेटअप केलं. आता इथे ना मी या भिंतीवरती मला फ्रेम्स लावायचे आहेत ज्या माझ्या दिमागमध्ये आहेत ऑलरेडी, ज्या मी पिंटरेस्टवरती त्याचे जे मला ॲड करायचे ते सगळं काढून ठेवलं आहे. बस प्रिंट करून आणायची आहे. ती करू आपण उद्या वगैरे जाऊ. उद्या नाहीतरी आपण बाहेर चाललं जायचं तेव्हा जाऊ आणि ते पण करू. बट आतासाठी तर फ्रेम्स तर आहेच नाही, फ्रेम्स पण ऑर्डर करावे लागतील. बट फॉर नाव दिस इज सेट. आता आपल्याला इथे हे जे 2 कुंड्या आहेत त्यांचं बघावं लागेल. आणि ही जी माझी मेकअप ट्रॉली आहे, आय फील मला असं म्हणजे थोडंसं असं मी बेडरूममध्ये ठेवायला पाहिजे असं मला वाटत आहे. व्हॉट्सअप दोस्तो, तुम्ही बघू शकता मागे आपण थोडंसं सेटअप जे काल केलं होतं तसंच आहे, तर तसंच आहे. आणि आज आहे थर्सडे. ओ माय गॉड, या वीकमध्ये मी काय व्लॉग केलं मला पण माहिती नाही आहे. बट मी मस्त कुर्ती जीन्स थोडंसं रेडी झाली होती कारण की मी रील्स शूट केल्या काही आणि मी बाहेर पण गेली होती. आणि आता ना मला थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे. सो इथे एक अशी फ्रेम खाली दिसते तुम्हाला, म्हणजे फ्रेमची जागा खाली दिसते. सो तिथे इनिशियली माझा प्लॅन होता एक तर मला तिथे वॉच लावायची होती बिकॉज माझ्या स्टुडिओमध्ये वॉच नाही आहे, किंवा मला तिथे एक मिरर लावायचा होता. बट ऑलरेडी इतका मोठा मिरर आहे. सो आय डोंट थिंक की मी इथे पण मिरर लावायला पाहिजे. तर आय एम प्लॅनिंग टू डू ते नाही आहे का, तो जीन्स फ्रेम असते ना, म्हणजे जीन्सला कट करून आपण ते फ्रेममध्ये चिकटवतो आणि मग त्याच्यात ते चीजं टाकतो. ते मी प्लॅन करत आहे आणि ते मी आता करणार होती, पण माझ्याकडे ग्लू नाही आहे. मग मी हे आज तुम्हाला का सांगितलं, कारण की मला माझ्या दिमागमध्ये जो थॉट आहे तो तुम्हाला सांगायचं होतं म्हणून सांगितलं. पण येस, एक गोष्ट तुम्हाला दाखवलीच नाही ना. एक मिनिट, दिसला का? आता मला दुपारी गरमी नाही होत. हा काल नाही परवाच इन्स्टॉल केला आणि काल दिवसभर मी मावशीकडे गेली होती काम करायला बिकॉज तिकडे पार्टी होती. काल तर मला वापरता नाही आलं, बट आज मी वापरला आणि इतकं छान आहे. थोडंसं एस्थेटिक बनवायचा ट्राय केला आहे आणि मग नंतर ते सगळं तिथे फेल होतं. कुठे? या कूलरच्या वरती हे जे लावलं आहे इथे. सो माझ्या पप्पा आणि मम्मीचं म्हणणं आहे की ही कूलरची जी हवा आहे ती या उघड्या खिडकीतून बाहेर जाणार, त्याच्यामुळे ही पॅक करून दिली तर मग ही हवा फक्त मलाच येणार, विच आय थिंक मेक सेन्स. त्याच्यामुळे मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे चालेल. बट येस, आज दिवसभर मला मजा आली बघ काम करताना, कारण मला थंडी थंडी हवा येत होती. तर आता तर मला भूक नाही आहे कारण की मी गेली होती वॉफल खायला आणि मी वॉफल पण खाल्लं जे मी तुम्हाला नाही दाखवलं, कारण की अनहेल्दी गोष्टी मी नाही दाखवत माझ्या ब्लॉगमध्ये. मला फक्त हेल्दी गोष्टी दाखवून तुम्हाला हेल्दी गोष्टीसाठीच एनकरेज करायचं आहे. पण हे जे काय सेटिंग केलेली आहे सेटअप ते मला खूप आवडतं आणि हे जे प्लांट आहे हे लिटरली असं नकली वाटत आहे आणि किती सुंदर वाटतं. प्लीज नजर नाही लागली पाहिजे, आपण टचवूड. बट येस,
व्हॉट्सअप दोस्तो, आता आज कोणता वार आहे? फ्रायडे नाईट आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे कॉफी प्यायला. आणि पिऊ प्लीज, मांजर आहे ती, कुत्रा नाही आहे. आणि मला रस्त्यात चाफा मिळाला तर मग मी उचलून घेतला आणि आमच्या फेवरेट प्लेसवर चाललो आहे आम्ही कॉफी प्यायला. बिल्लीलाच बोलली. काही बिल्ली आहे असं म्हणायचं तुला? हाय, आज आहे सॅटर्डे वीकेंड, तरी पण मी रेडी झाली आहे आणि मागे पिऊ पण रेडी होता, कारण काल मी डेंटिस्टकडून अपॉइंटमेंट घेऊन आली आणि आज माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे. हे जे दात आहे हे आपल्याला सरळ करायचे आहेत आणि जे माझ्या विजन बोर्डवरती पण आहे आणि मी विचार केला तर मार्केटमध्ये जातच आहे. तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपल्या लॅम्पचा हा लाईट खराब झाला, म्हणजे चालू होत नाही आहे, तर एकतर ते फिक्स करायचं आहे आणि जर हा चांगला आहे आणि लॅम्पमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याचं हे पण घेऊन घेतलं आहे मी, कनेक्टर जे काय त्याला म्हणतात. सो हे पण आपण बघून घेऊ, म्हणजे एका याच्यात 2-3 कामं करून घेऊ. आणि आणखी काय पाहिजे, प्रिंट्स आणायचे आहेत, अजून थोडंसं ते हे करायचं आपल्याला, स्टुडिओ सेटअप करायचं, त्याच्यासाठीचे पण कामं आहेत. तर ते सगळं आपण आज वीकेंडला करू. मी मस्त केस वगैरे धुतले, 12:30ची अपॉइंटमेंट आहे माझी आणि आता वाजले आहेत 12. लवकर रेडी झालेली आहे. सो चला निघूया. आणि डेंटिस्टकडे मी अशीच जाते आहे. मी ज्या डेंटिस्टकडे जाते त्यांना चालत नाही आणि सगळ्यांनाच नसेल चालत लिपस्टिक लावून आलेलं, कारण की त्यांना काम असतं, मग ते त्याच्यातून ते लिपस्टिकचं हे काही करत असेल, त्याच्यामुळे लिपस्टिक त्यांना प्रॉब्लेम नसेल. एनिवे, म्हणून मी काही नाही लावलाय. पण चला निघूया आता आणि बघूया काय होतं माझ्या दातांचं. मला सवय आहे घराच्या बाहेर निघताना सोप खाऊन निघायचं, पण आता मी डेंटिस्टकडे चालली आहे आणि मी ब्रश केलेला आहे, कारण की काही खाता नाही आहे तिथे जायच्या आधी. तर मग ते आता मी खाणार होती, बट मग मला आठवलं की आपण डेंटिस्टकडे चाललो, मग मी ब्रश केला परत एकदा, कारण की मी ब्रेकफास्ट केला होता. बट आता जाऊया. किती अजीब वाटत आहे काही नाही लावलं तर ओठांना, थोडंसं वियर्ड वाटतंय, पण लेट्स गो. खूप ऊन आहे बाहेर, भयंकर ऊन आहे. आणि काल मी हिच्यासोबत गेली होती, आजही माझ्यासोबत चालत आहे अपॉइंटमेंटसाठी. सो जाऊया चला. व्हॉट्सअप दोस्तो, आज आहे संडे आणि काल मी आय थिंक तुम्हाला लास्ट तेव्हाच भेटली होती जेव्हा मी डेंटिस्टकडे जात होती. त्याच्यानंतर मी काहीच नाही केलं, काहीच नाही शूट केलं. त्याचं रिझन हे आहे की मी डेंटिस्टकडे तर ऑफकोर्स शूट नाही करू शकत होती, बट आफ्टर दॅट मी तिकडे आल्यावरती झोपून गेली जेवण करून. आणि मग मी सॅटर्डेचा बोलू आपण, मी सॅटर्डेचा पुरेपूर उपयोग केला, फायदा घेतला आणि मी पूर्ण वीकेंड मोडमध्ये गेली होती. सो मी फक्त आराम केलेला आहे काल, त्याच्यामुळे मी काही शूट करू शकली नाही. आणि आज संडे आहे, सो आजच तुम्ही हा व्लॉग बघताय आणि आज मी थोडंसं 1-2 गोष्टी करणार आहे. त्या केल्यानंतर आय थॉट की मी हा व्लॉग पोस्ट करायला पाहिजे. व्हॉट डू यू थिंक दोस्तो, मेकअप लुक कसा दिसतोय? मी ना थोडेसे फ्रेकल्स पण बनवले आहेत आणि हे जे माझे तीळ आहेत त्यांना थोडं एनहॅन्स केलेलं आहे. बट मला खूप आवडत आहे, हा असा फ्रेश लुक वाटतं आहे, मस्त समरसाठी एकदम मस्त. आणि मी विचार केला होता की मी हे केस वगैरे सुकेपर्यंत मी काहीतरी डे वगैरे प्लॅन करेन, बट आय थॉट की जर माझ्याकडे टाईम आहे तर मी मेकअपच करायला पाहिजे, तेवढ्या वेळात केस सुकून जाणार. आणि तसंच झालं. सो माझा एक व्हिडिओ झाला, पण आता आपण हे रिमूव्ह करू आणि दुसरा व्हिडिओ करायची तयारी करू. हेच आहे माझं वीकेंडचा प्लॅन. आतापर्यंत हे कन्स्ट्रक्शन बंद होतं, आता मी व्हिडिओ सुरू केला, त्यांना ठक ठक ठुक ठुक सुरू करायचं आहे. सो प्लीज ते इग्नोर करा. मी माईक लावलाय, सो आय होप की तुम्हाला इतकं नसेल ऐकू येत, बट तुम्हाला आठवत असेल म्हणजे मुहूर्त निघालेला आहे आता आणि फायनली आपण ती जीन्सवाली म्हणजे स्टुडिओचं डेकोरचं काम करत आहोत. तर मी रॅन्डमली कुठून पण गोष्टी सुरू करते, बट तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवरती ते व्हायरल होत होतं, पिंटरेस्टवरती स्पेशली ते जीन्सवाली जी फ्रेम आहे ती व्हायरल होते आणि ते मी आज बनवणार आहे. आणि त्यासाठी माझ्याजवळ सगळं जे सामान आहे ते रेडी आहे. तर आता तो मुहूर्त निघालेला आहे फायनली करायचा, तर ते करूया आपण. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. मी तुम्हाला दाखवते की मी काय काय त्याच्यासाठी सामान लागतं, सो ते बघूया आपण. हे सगळं आहे सामान जे लागतं. फोन नाही लागत त्याच्यासाठी पण एक जीन्स लागणार आहे. ही फ्रेम आहे माझ्याकडे, हे मला पिऊनी बर्थडेला दिलं होतं. तिला असं वाटतं की मी ब्लेअर सारखी दिसते गॉसिप गर्ल मधल्या, सो तिने हे केलं होतं. बट हे आपण काढू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपण ती फ्रेम बनवूया. तर एकतर ही फ्रेम लागेल, त्याच्यानंतर फेविक्विक लागेल आणि कैची लागेल जीन्स कट करायला. हा जुना जीन्स आहे, एकदम पुराणा.
तर तोच मी घेत आहे. आणि आता बघूया आपण हे करूया. आय एम व्हेरी एक्साइटेड. पहिले तर ह्या ज्या फ्रेम्स आहेत ह्या मी मिशोवरून घेतल्या होत्या आय गेस, आणि खूपच जास्त अफोर्डेबल आहेत, बट तरी पण खूप चांगले. आणि यांच्यासोबत ना ह्यांना ते टंगवण्यासाठी पण एक वेगळं काहीतरी आलं होतं, जे मला खूप कन्व्हिनियंट वाटलं. म्हणजे एकदम असं जास्त मोठा होल नाही होत आपल्या भिंतीमध्ये, आणि रेंटल अपार्टमेंटसाठी हे खूप चांगलं आहे. तर हा जो फोटो आहे तो मी इथे ठेवते आणि आपण ह्याच्यामध्ये ठेवूया. सो मी बघितलं आहे पिंटरेस्ट वरती, इंस्टाग्राम वरती ते व्हिडिओज. आपल्याला काय करायचंय, ह्याला चिपकवायचंय. ते आपल्याला खिसा पाहिजे, मेन गोष्ट तर खिसा आहे. I think about your day and ask you how it is. Why are you being cruel when we could have all this in the drive-thru? ओके दोस्तो, पहिली बात तर हे मी शूट केलं. हा होता माझा आजच्या दिवसातला लास्ट लुक, आणि मेकअप छान झालाय. बट मला एक तुम्हाला दाखवायचं होतं. हे आपलं जे आउटपुट आहे, जे सुंदर मी फ्रेम बनवली आहे, मला खूप आवडलेली आहे. फक्त एक गोष्ट आहे की मला असं वाटतं हा जो हे जे पॉकेट आहे ना, हा जो खिसा आहे तो थोडासा खाली असता ना, तर असं खालचं जे आहे ते एकदम असं खाली खाली नसतं वाटलं, एम्प्टी नसतं वाटलं. बट ओव्हरऑल मस्त आहे. आता ह्याला ना तुम्हाला माहिती आहे ते रेंटल अपार्टमेंटमध्ये आपल्याला जर फ्रेम्स वगैरे लावायचे असतील ना, त्याच्यासाठी ते मिळतात ॲमेझॉनवरती. ते स्टिकी नोट्स, स्टिकीज काहीतरी, ते मला ऑर्डर करायचं आहे. ते ऑर्डर केलं की मग मी ते लावून देणार. बट येस, हेच होतं या व्लॉगमध्ये. आणि या वीकमध्ये ऑलमोस्ट 6 वाजले आहेत, आणि आता मी हे सगळं रिमूव्ह करून हा व्लॉग एडिट करून पोस्ट करणार आहे. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि हा लुक आवडला असेल. हे जर बघायचं असेल मी कसं मेकअप केलं, तर माझ्या दुसऱ्या चॅनलवरती किंवा तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती पण बघू शकता. मी तिथे पोस्ट करणार आहे याचा फुल व्हिडिओ. अँड दॅट्स इट. हा व्हिडिओ जर आवडला असेल, हा व्लॉग जर आवडला असेल, तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे नेक्स्ट संडेला. टिल देन बाय.